अधिपती, 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 उठा, उठा ना. काय झालं? काय 4 वाजलेत, आपल्याला निघायचंय. वाजले 4 वाजले. मी तेच सांगते, 4 वाजलेत. चला चला लोक. काय चाललंय तुमचं? कोणाला कळू नये म्हणून मी लाईट्स पण ऑन नाही केलेले, आणि तुम्ही काय मोठ्याने आळस देताय. म्हणजे काय, कुणाला न सांगता जाय? कुणाला न सांगता जायचंय का? काय सगळ्यांना जागा करून जायचंय का? नाही, सगळ्यांना, पण आई साहेबांनी तर सांगायला पाहिजे ना. नाही नाही नाही, त्यांना तर मुळीच नाही. त्यांना सांगितलं ना तर सगळं संपेल. मग जाण्यातच काही अर्थ होणार नाही. म्हणजे मी सांगते तेवढं आत्ता ऐका फक्त प्लीज. काल मी तुमचं ऐकलंय ना, आज तुम्ही माझं ऐकणार आहात. आपलं ठरलंय ना? नाही, ठरले बरोबर आहे, पण आई साहेबांनी सांगायला पाहिजे हो. तेवढे एक तुम्ही माझा आहे का? अहो असं काय करताय अधिपती? आपण त्यांना नाही सांगू शकत. अहो पण हे बघा, माझं सगळं ऐकायचंय. माझ्या कुठल्याही गोष्टीला नकार द्यायचा नाहीये. हा ठीक आहे चालते चालते. चला चला उठा लवकर, आवरा आता. उठा उठा. उठालो की मग. हा आई साहेबांनी काय करताय? पडू नका. आई साहेबांनी विचारलं असेल. चला लवकर. धनाजी, अरे काय झालं? आवरलं का नाही? एवढा येळ का झाला नाश्त्याला? काय नाही हो, आज वातावरण गरम आहे यांच्यामुळे. उगाच माझ्यावर आरोप लावू नका. बरं, मी आता आईला आधी घेऊन जाते. ए मम्मी थांब, मी घेऊन जाते मावशीसाठी. ए बाई गप्प बस, तू राहू दे. हे बघ, काल एवढा आगाऊपणा केल्यास तेवढा बास झाला. उगा तू परत तिकडे जाशील तर तिचं डोसकं फिरल. मग काय, तुला बघून ती काय तर फेकून बिकून मारल. गप्प बस. मम्मी, तिला चांगलं माहित आहे का मी तिच्या नावाने काल बोंबा बोंब का केली ती. काहीतरी बोलली का ग ती मला? काय झालंय काय? का तुला कळलं नाही हवे? हा, ही दोघं अजून उठलेली दिसत नाहीत. किती वाजले? अजून कशी उठली नाहीत? झोपू दे की, नको उगा त्रास देऊ त्यांना. त्रास देऊ नका म्हणजे? अगं वाजले किती? ही काय ये हवाय झोपायची? मम्मी तू एक काम कर, तू मावशीला नाश्ता देऊन ये, मी त्या दोघांना उठवते. आता कसं शाण्यासारखं बोललीस? जा तू जा. आणि हा, मी का नाही आधी चहा नेऊन देते, कारण आधी तिला चहा लागतोय, नंतर येऊन नाश्ता देईन. हा धनाजी, चहा दे. तू घेऊन जा. ताई चा. ताई एक विचारू? नाही म्हणलं तर विचारायची थांबणार आहेस वय? अगं तसं नाही ताई, पर मला का नाही काय बी कळेना झालंय ग. म्हणजे बघ की, तुला सुनबाईला घरातनं बाहेर काढायचं होतं, हा ते तू साध्य केलंस. पर मग एकदम असं काय झालं ग ताई? काय एवढा आट्टापिट्टा करून अधिपतीला घरात आणायला लावलं सुनबाईला तू? तुला नाही कळायचं. अगं ताई, म्या काय तुझ्या निर्णयापुढे नाही, पर मला विचारा असं वाटतंय म्हणून विचारायला. म्हणजे चंची बी म्हणत होती की बघ की काल तिनं तुझ्या नावानं बोंब मारली, पर तू तिला काही बी बोलली नाहीस. मग हे कसं, म्हणजे काय चाललं काय, मला सांग की करा. तुम्ही का नाही एक पाऊल पुढचा विचार करता.
आणि आम्ही 100 पावलं पुढचा विचार करतो. तुला एवढंच सांगतो दुर्गे, जेव्हा एखादं मोठं युद्ध जिंकायचं असतं का नाही, तेव्हा एखाद्या छोट्याशा लढाईत माघार घ्यावी लागत्या. प्रत्येक लढाई जिंकायचा आग्रह धरला का नाही की आपण लढाया जिंकत राहतो, पण युद्ध कधीच जिंकत नाही. अगं ताई, तू काय बोलायली मला काय बी कळना झालंय. जरा नीट सांग की. म्हणलं होतं ना तुला, तुला नाही कळायचं. मावशी, अगं मावशी, अगं तू कशाला आली इकडं? तुला बोलले होते ना म्या इकडे येऊ नकास म्हणून, तू कशाला आलीस? अगं मम्मी जरा थांब की. मावशी, अधिपती आणि अक्षदा दोघं बी खोलीत नाहीत. म्हणजे अगं म्हणजे मी त्यांना खोलीत हुडकलं, संपूर्ण घरात हुडकलं, पण कुठे बी नाहीत. खोलीचं दार बी उघडं नाही, बंदच आहे. हवेत इरून गेले की काय? गेलेत कुठे ते? माहित नाही. मी त्यांना आता उठवाया गेलते ना व, तेव्हा खोली रिकामीच होती. त्यांना आत्ता उठवायला गेलतीस? नाही म्हणजे मावशी कसं आहे, आजीच म्हणली का आता ते एवढ्या दिवसांनी भेटलेत तर मग करू दे जरा आराम, झोपू दे म्हणून. पण म्हणजे कधी गेलेत ते? कधीपासून खोलीत नाहीत? अगं ताई, आता ते आपल्याला कसं कळणार? म्हणजे बघ की, मी नेहमीसारखी आज बी 5:30लाच उठले, तवा बी दार त्यांचं बंदच होतं. म्हणजे ताई त्याच्या आधीच गेले असतील काय? 5:30ला गेलीस तेव्हा दार बंद होतं, म्हणजे काल रात्री होळी लागली, त्यानंतर आपलं जेवण झालं, सगळे आटपेपर्यंत 11:30 वाजले होते. म्हणजे पोचले असतील येवाना. पोचलं असतील म्हणजे कुठं पोचलं असतील? म्हणजे ताई तुला माहित आहे का ते कुठे गेलेत ते? आम्हाला काय सांगून गेलेत होय? फोन लाव त्यांना, बघ कुठे आहेत ते. हा ग ताई, माझ्याकडे फोन नाही आता. आईसाहेबांचा फोन उचलतो. हो पण नका उचलू फोन. बघा, गाडी चालवत असताना फोन उचलायचा नसतो, हा नियम माहितीये ना तुम्हाला? अहो सकाळी न सांगता निघालोय आपण, त्यात काळजी करत असते. ठीक आहे, आपण काम संपलं की करू फोन त्यांना. नाही नाही नाही, तर लई टाइम होईल. थांबा. हे बघा, मी काल तुमचं सगळं ऐकलं आणि तुम्ही मला शब्द दिलाय, त्यामुळे आज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. नका उचलू फोन. सुखरूप आहे तेवढं तरी सांगतो. प्लीज माझं ऐका तुम्ही. न सांगता शाळेत जायला लागले अधिपती आणि आता फोन बी उचलत नाहीत. मी वारं उलट्या दिशेने व्हायला लागलंय. हे बघा अधिपती, आज तुम्ही दिवसभर माझ्या बरोबरच असणार. अहो हाय संगत आहे तुमच्या, पण एक फोन करून सांगाल काय बिघडते? अहो बिघडेल, सगळं बिघडेल. परत त्या तुम्हाला काहीतरी बोलणार, मग तुमची पंचायत होणार. नकोच ना ते. प्लीज प्लीज ऐका माझं. आज आज दिवसभर तुम्ही माझ्यासोबतच असणार. ताई, सुनबाईला घरात आणून परत चूक तर नाही ना केली? काय चूक काय बरोबर हे आता तू शिकवणार का आम्हाला? अगं नाही ताई, तसं काय बी नाही. अगं तुझ्या पुढं आमची अक्कल शून्य आहे ग. नाही की मावशी, मम्मी बरोबर बोलती. आणि नाही का, अधिपतीने फोन उचलला नाही म्हणून ती म्हणली असेल असं, होय ना मम्मी? हा, वय 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 ताई.
गाडी चालवत असतील म्हणून फोन उचलला नसेल. करतील 5 मिनिटात फोन. आणि 5 मिनिटाच्या आत अधिपतींचा फोन आला नाही तर काय म्हणाल ते हरू आम्ही. अगं नाही ताई, तसं काय बी म्हणायचं नव्हतं. तरी पण तू तसंच म्हणलीस का नाही? आ 5 मिनिटाच्या आत अधिपतींचा फोन आला नाही तर आम्ही काय वाटल ते हरू. शब्द आहे आमचा. चला गाडी सुरू करा. अहो मास्तरीनबाई, अधिपती प्लीज प्लीज. ऐका 0 मिनिटात संपवतो फोन. नाही 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 नको नको. अहो, परत परत फोन करत राहतील. तुम्ही ना फोन स्विच ऑफच करायला हवा होता. काय तुम्हाला फोन केला असता त्यांनी? मला नाही करणार. काय ठरलं की नाही दोघींचं काय मागायचं ते? ठरवा ठरवा ठरवा. मम्मी अगं 5 मिनिटातली 2 मिनिटं संपली मी. 3च मिनिटं राहिली ग मम्मी. ठरव की पटकन. 3 मिनिटं आहेत ना व. ठरवा तोवर. हा एक फोन करतो की फक्त. अहो तुम्ही लहान मुलासारखं हट्ट काय करताय? मावशी सॉरी बर का, पर संपलं. मावशी तू हरली बर का. 1च मिनिट राहिलंय फक्त. मम्मी मावशी काय म्हणलेली का म्हणाल ते हरी. चल की बाकी पटकन ठरव की. अगं गप गचंचे मम्मी. ऐका, आता जर फोन उचलला नाही ना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी कळवतील आई साहेबांनी नाकाबंदी लावतील. माहित आहे? ठीक आहे करा तुम्ही फोन त्यांना. पण आपण कुठे चाललोय, कुठे आहोत, काय करतोय यातलं काही सांगू नका प्लीज. हा, खोटं कसं बोलू आई साहेबांसमोर? अहो खोटं नाही बोलत आहात. तुम्हाला तरी कुठे माहिती आपण कुठे चाललोय? हा, ते आहे म्हणा. करा फोन. तीस 29 28. अगं चंचे अगं गप्प बस की ग. अगं मला एकतर काय बी कळना झालंय. आणि तुझं काय चाललंय? अगं मम्मी मला वाटलं आता पतूर विचार केला असेल तू. अगं मम्मी अशी संधी परत परत घेत नाही. आणि मावशी सोबत पैसे जिंकणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे व्हय? हा ते बी खरंच आहे म्हणा. लाखात एखाद्याला असं भाग्य मिळतंय. ताई मागू नक्की. काय मागू? 14 13 12 11 10 9 नाही ना ग. 9 सेकंदांनी चान्स गेला ग. अगं ताई मला का नाही चांगलं सुचलं होतं. अगं हे काय सुचलं होतं ते डोसक्यातच ठेवायचं. येळ आणि संधी गेली तुझी. हा अधिपती. हा आई साहेब. काय अधिपती पत्ता कुठं आहे तुमचा? हा फोन बी उचला ना आमचा. आणि हे काय नवीन चालू केलंय तुम्ही? हा ही कुठली प्रथा? रातच्या वेळेला न सांगता गायब व्हायची. हा हा नाही नाही, जरा बाहेर आलतो मी. संध्याकाळपर्यंत येतो की घराकडे. हा नाही काय हरकत नाही निवांत या. पण म्हणजे गेलाय कुठं तुम्ही? नाही काही लई लांब नाही, इथं जवळच गेलोय. असं आपलं मास्तरीनबाई म्हणल्या जरा जाऊया म्हणताना असंच आपलं वाट फुटेल तिकडे. ते काय लॉंग ड्राईव्हला. मग आता किती लॉंग पोचलाय? नाही लय लॉंग नाही, इथं आहे जवळच आहे. अहो असू दे असू दे. तुमची काळजी वाटली म्हणताना विचारलं तुम्हाला. हा सावकाश जावा. हा हा नाही नाही, मी तुम्हाला सांगूनच निघणार होतो पण जरा गडबड झाली मग निघालो. असं झालं. असू दे काय हरकत नाही. जिथं कुठं जाल तिथं पोचल्यावर आम्हाला फोन करा बरं का. आमचा जीव उगा टांगणीला लावू नका. मी फोन करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो तुम्ही सकाळपासून कुठं दिसला नाही. मग अशी फोन केला तो पण उचलला नाही. मग टेन्शन नाही काय येणार आम्हाला?
हा अहो, मी गाडी चालवत होतो, गाडी कडेला घ्यायला कुठे चान्सच मिळेना. आता जरा साईडला लावली गाडी आणि फोन केला तुम्हाला. लई दिवसांनी भेटला ना हो तुम्ही नवरा म्हणून. हा काय घाई करू नका, सावकाश या. आणि सुनबाईंना सांगा आम्ही विचारलंय म्हणून. काय हा हा चालेल. ठेवू का फोन? ठीक आहे, येतो मी संध्याकाळी. हा चला ठेवू काय? काय ग काय झालं बोला की आता. चंचे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. आणि आमच्या अकल पुढं येळ बी थांबून राहतोय हे ध्यानात ठेवा. चला निघा. काय चाललंय की? इथं कोण ऍडमिट आहे का? मला सांगा तरी काय. 2 मिनिटं थांबा, कळेल तुम्हाला. एक्सक्यूज मी. येस एका पेशंटला भेटायचं होतं. नाव काय म्हणाला पेशंटचं? मालती फुलपगारे. मालती फुलपगार. एक मिनिट मी चेक करते. तुम्हाला वॉर्ड क्रमांक माहिती आहे का? वॉर्ड नंबर 3. मालती फुलपगार म्हणजे फुलपगार सरांची बायको. त्यांच्यासाठी आलोय आपण इथे. मी तेच हवं अजून तुमच्या डोसक्यात. बघा, आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा, स्वतःच्या कानांनी ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. इतके दिवस माझ्या डोक्यात हे का राहिले. काय मास्तरीन तुम्ही आधी मला सांगायला पाहिजे. मी सांगितलं असतं, पण आईसाहेबांना सांगितल्याशिवाय तुम्हाला चैन पडलं नसतं, म्हणून नाही सांगितलं. एक्सक्यूज मी मॅम, ऍक्च्युली त्यांना डिस्चार्ज मिळालाय. काय? हो, त्यांचं पूर्ण बिलही इथे पेड झालेलं आहे आणि त्यांना डिस्चार्जही मिळालाय कधी? आज सकाळीच. आज? पण त्या कुठे गेल्यात काही माहितीये तुम्हाला? सॉरी मॅम, पण आमच्याकडे अशी काहीच इन्फॉर्मेशन नसते. त्यांना डिस्चार्ज मिळालाय, मी तुम्हाला एवढंच सांगू शकते. पण त्यांचा काहीतरी पत्ता वगैरे काहीतरी दिलं असेल ना? एक मिनिट मी चेक करते. हा मॅम, पत्ता आहे त्यांचा, कोल्हापूरचा पत्ता आहे. म्हणजे नाशिकचा नाहीये? नाही, इथे तर त्यांचा एकच पत्ता आहे. तुमच्याकडे काहीतरी फोन नंबर वगैरे असेल ना? तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना कुठे गेल्यात त्या? दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत का त्या? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, पण आम्हाला खरंच काही माहिती नसते. मला फक्त एवढंच माहिती की त्यांना आज सकाळीच डिस्चार्ज मिळालाय. सो सॉरी. थँक्यू. झाले काय नेमकं? तुमच्यामुळे झालं. अहो नाही, पण मी काय? हो मॅडम, काय असं माहिती तर सांगा की. हो सर, मला जर माहिती असते तर मी तुम्हाला कधीच सांगितलं असतं. आमच्याकडे खरंच त्यांची काहीच माहिती नाहीये. सो सॉरी सर, तुम्ही येऊ शकता. हो मास्तरीन बाई, बोला काय तर. तुम्ही गप राहिलं की आम्हाला काही सुधरत नाही. हो काय आमची काही चूक झाल्या काय? तसं सांगा तर, पण बोला. काहीतरी हे चप्पल काढून 2 हाना आम्हाला. बघा इकडे बघा. पण बोला. हो ऐका मास्त अधिपती काय काय ग? कुठे गेलता तुम्ही? म्हणजे मावशी म्हणली ते काहीतरी लोंगडा राईव का कुठे तरी गेलता, पर कुठपतूर गेलता. अन काय हो मास्तरीन बाई एवढं तंतन करत का गेल्या? भांडलं का काही तुम्ही? वॉचमन वाणी चौकशा करायला तुला घेऊन आलो नाही ग मी घरात. हा झोप जावळ. आता जाताना ते दरवाजा तेवढा बंद करून जायचा. हा हो मास्तरीन बाई. काय हो आता ते नाशिकला जाताना तर एवढी बडबड बडबड करत होता तुम्ही. हा काय काय शाळेतले किस्से बिस्से सांगत होता. विन्यानं असं केलं आणि त्या मितालीनं असं केलं. येताना काही एक शब्द बोलायला तयार नाही तुम्ही. मीच आपली नुसती आपली गाणी ऐकत 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 आलो. तुमचं हो नाही चू नाही. ती गाणी ऐकून ऐकून वैताग आला. अजून जरा वेळ गाणी ऐकत बसलो असतो मी स्वतः गायक झालो असतो. आता ते फुलपगारे सरांच्या बायकोला डिस्चार्ज दिला, त्याच्यातून माझी काय चूक आहे हो?
माझ्यावर कशाला बरं तुम्ही राग काढायला लागलाय? बघा, मी गाडीतच तुमचा चेहरा बघितला होता, कसा नुसा झालता. मी तेव्हाच तुम्हाला विचारणार होतो, पण मुद्दामच विचारलं नाही. म्हणलं तुम्ही शांत झाल्यावर तुम्हाला विचारावं. झालंय का सांगा तर. बघा, तुम्ही माझ्या संग असं न बोलता राहू नका. मला ती गोष्ट नाही सहन होत. बघा, तुम्ही बाकी काय वाटेल ते करा. काय माझ्यावर का चिडालाय तुम्ही? मग कुणावर चिडू मी? खरं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्यावर चिडण्यात काही अर्थच नाहीये. मीच मूर्ख की तुमच्या बरोबर इथे आले का? यायलाच नको होतं.